नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या गगनताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सर्वांसमोर एक सर्वात मोठा प्रश्न उभा आहे, तो म्हणजे SSC बोर्ड परीक्षा 2026. या परीक्षेला तुम्हाला सर्वांना सामोरे जायचं आहे. यासाठी आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या विषयांच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी अपलोडेड आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्च करू शकता. सराव परीक्षा क्रमांक 1, 2 याच्या सर्व म्हणजेच पूर्व परीक्षा किंवा विशेष सराव परीक्षा तुम्ही म्हणा, किंवा प्रॅक्टिस पेपर 1 आणि प्रॅक्टिस पेपर 2 म्हणा, या संपूर्ण प्रश्नपत्रिका सेमी सायन्स, मॅथ्स आणि बाकी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी आहेत. तुम्ही त्या पाहू शकता. मागील 2019, 20, 21, 22, 23, 24, 25 यापर्यंत सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे भेटतील. याचा जास्तीत जास्त सराव करा, प्रॅक्टिस करा. आणि चला तर मग प्रत्यक्ष सुरुवात करूया. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्किप करू नका. सर्वांना धाकधूक असते की आपण हॉल तिकीट घेतल्यानंतर वर्गात बसल्यानंतर समोर एक्झामला सामोरे कसं जायचं आहे. SSC बोर्डच्या हॉलमध्ये आपण गेल्यानंतर सुरुवातीला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वात आधी 10:50 म्हणजे 11 वाजता तुमचा पेपर सुरू होणार आहे. 10:30 वाजता तुम्हाला वर्गामध्ये क्लासमध्ये एंट्री मिळणार आहे. 10:30 वाजता जाऊन तुम्ही तुमच्या जागेवरती सीट होणार आहात, बसणार आहात. त्या ठिकाणी 10:50ला एक वॉर्निंग बेल होणार आहे, इशाऱ्याची घंटा. त्यावेळेस तुमच्या हातामध्ये उत्तरपत्रिका मिळणार आहे. ही आहे तुमची संपूर्ण उत्तरपत्रिका. तर अशा प्रकारची तुम्हाला उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या अक्षरी आणि अंकी तुमचा हॉल तिकीट क्रमांक जो आहे, हॉल तिकीट पाहून व्यवस्थित या ठिकाणी A असेल, M असेल, B असेल, J असेल ते कॅपिटल लेटर सुरुवातीला काढा. या ठिकाणी तुमची 3 ने सुरुवात होत असेल 28490. हा आता मी अंदाजे नंबर टाकला आहे, चुकीचा आहे, परंतु अंदाजे टाकला आहे M 3,22,490. या ठिकाणी असं लिहा अंकी आणि अक्षरी. कसं लिहायचं आहे तुम्ही पहा. छोट्या छोट्या अक्षरात लिहायचं आहे, कारण आपल्या बॉक्सच्या बाहेर जायचं नाही आहे. 28 इथेच लिहूया आपण. 1,490. ओके, तर अशा प्रकारे 8 आपण या बाजूला लिहिलेला आहे. नो प्रॉब्लेम. तुम्ही इथे थोडंसं सरकून लिहा. तर अशा प्रकारे तुम्हाला या बॉक्सच्या आतमध्येच तुम्हाला असं लिहायचं आहे M28,490 म्हणजे 90. तर परीक्षेची सही तुम्ही या ठिकाणी तुमची सही करा. बॉक्समध्ये एवढ्याच जागेत करून घ्या, बॉक्सच्या जास्त बाहेर जाऊ नका. तुमच्या वर्गावरती सुपरविजनला असणार आहे तो या ठिकाणी सही करणार आहे. तुमचा केंद्र क्रमांक 444 जर असेल तर तुम्ही तो टाका, जो असेल तो हॉल तिकीटच्या या बाजूला वरच्या कॉर्नरला तुमचा हॉल तिकीटमध्ये केंद्र क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही खाली या इथे विषय तुमचा लिहा. मराठी सर्वप्रथम पहिला विषय तुमचा मराठी असणार आहे. इंग्लिश असेल तर इंग्लिश करा, हिंदी असेल तर हिंदी करा. पेपरमध्ये डॅश डेट तुमची 20 फेब्रुवारीमध्ये पेपर सुरू होत आहे, म्हणजे 20 फेब्रुवारी 2026. उत्तर लेखनाची भाषा मराठी माध्यमाची मराठीच येणार आहे, इंग्लिश माध्यमाची इंग्लिश येणार आहे. माध्यम जे असेल ती तुमचं उत्तर लेखनाची भाषा असते, लक्षात घ्या. फक्त सेमी जर असेल म्हणजे गणित जर असेल, गणित भाग 1 आणि तुम्ही सेमी माध्यमाला असाल तर या ठिकाणी इंग्लिश लिहायचं आहे तुम्हाला. सायन्स 1, सायन्स 2, मॅथ्स 1, मॅथ्स 2 या 4 विषयाला तुमचं इथं उत्तर लेखनाची भाषा इंग्लिश येईल. बाकी सर्व विषयांना मराठी येणार आहे, कारण तुम्ही मराठी माध्यमाचे विद्यार्थी असाल तर. ओके, जे तुमचं माध्यम आहे तीच तुमची उत्तर लेखनाची भाषा. उदाहरणार्थ हिंदी विषय आहे, हिंदी विषय तुम्ही लिहिणार आहात हिंदीमध्ये, परंतु उत्तर लेखनाची भाषा तुम्ही मराठीच लिहिणार आहात, हे लक्षात घ्या. कारण बरेच मुले याच ठिकाणी चुका करतात. उत्तर लेखनाची भाषा इंग्रजी विषयाला इंग्रजी लिहितात, असं करू नका. इथं तुमचं माध्यम आहे हे लक्षात घ्या. जर तुम्ही सप्लिमेंट 2 लावले असतील तर 2 सप्लिमेंट आणि मेन आन्सर पेपर 1 + 2 = 3 एवढंच तुम्हाला माहिती भरायची आहे. ही माहिती आणि ही माहिती, बस तुमचा पेपर फुल रेडी आहे. या ठिकाणी तुम्ही कुठेही हात लावायचा नाही, खाडाखोड करायची नाही. हा एक्स्टर्नल तुमचे पेपर चेक करणार आहेत. एक्झामिनर तुमचा सर्वप्रथम पेपर चेक करणार आहे. त्यामध्ये काही त्रुटी असतील, मार्क्स कमी जास्त असतील, काही बारकावे असतील तर ते मॉडरेट करतो. त्यानंतर मॉडरेटचा पेपर चीफ मॉडरेटर करतात आणि हा पेपरचे एकूण गुण तुमचे जे असतात ते तुम्हाला गुण इथे दिले जातात. आउट ऑफ 40 समजा तुम्हाला इथे पडले 38, तुमचे कट होऊन इथे झाले 37 वॉटेवर, किंवा 38 पण असू शकतात. म्हणजे फायनल तुमचे 37 किंवा 37 किंवा 8 असतील, जे असतील ते हे तुम्हाला गुणग्राह्य दिले जातात आणि 37 तुम्हाला गुण मिळाले जातात. चेक करण्यानंतर तुम्हाला जी प्रोसेस सांगते, क्वेश्चन नंबर तुमचे
4 असतील, मराठीमध्ये क्वेश्चन नंबर 7 असतात. तर पहिल्या क्वेश्चनला तुम्हाला हे मी सगळं एक्झाम्पल म्हणून सांगते. आता फर्स्ट क्वेश्चन किती मार्काचा आहे हे मी प्रश्नपत्रिकेनुसार पाहत नाही आहे खरं तर पहा, या ठिकाणी तुम्हाला 5 मार्क्स मिळाले. क्वेश्चन नंबर 2मध्ये मार्क्स तुम्हाला 5 मिळाले. क्वेश्चन नंबर 3मध्ये तुम्हाला 9 मिळाले. क्वेश्चन नंबर 4मध्ये 10 मिळाले. क्वेश्चन नंबर 5मध्ये 10 मिळाले. क्वेश्चन नंबर 6मध्ये तुम्हाला 8 मिळाले. क्वेश्चन नंबर 7मध्ये सुद्धा 8 मिळाले. क्वेश्चन नंबर 8 नाही आहे तुम्हाला, ओके, जे असेल ते. तर अशा प्रकारची यांची सर्वांची टोटल जी आहे ती इथे दिली जाते. आता ही टोटल आपली वेगळी आलेली आहे खाली, आपण 38 आधीच लिहून ठेवली तुम्हाला दाखवण्यासाठी. त्यानंतर एक्झामिनरने चेक केलेला पेपर पुन्हा मॉडरेटर चेक करतात आणि मॉडरेटरने चेक केलेला पुन्हा पेपर चीफ मॉडरेटर करतात. म्हणजे एक पेपर तुमची 3 व्यक्ती हाताळते. अशा प्रकारे ही सर्व माहिती तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते. त्यानंतर पेपर लिहून झाल्यानंतर पहिल्या 10 मिनिटामध्ये तुम्ही सर्व माहिती लिहिणार आहात. तुमच्या वर्गामध्ये जे सुपरविजनला सर असतात, सुपरवायझर असतात, पर्यवेक्षक असतात, ते तुम्हाला एक बारकोड स्टिकर देणार आहेत. ते बारकोड स्टिकर तुम्हाला याच चौकोनामध्ये चिपकवायचं आहे. बारकोड स्टिकरचा हा ॲरो आणि हा ॲरो जुळला पाहिजे. बरोबर मध्यभाग या ठिकाणी मध्यरेषा इथे आली पाहिजे. अर्धा बारकोड या बाजूला आणि अर्धा बारकोड या बाजूला. ह्या बारकोडचा जो एक बारकोड आहे ते स्कॅन होणार आहे कम्प्युटरमध्ये. म्हणून तुम्ही इथं कुठले खाडाखोड पेन, शाही, इंक वगैरे करायची नाही, फोल्ड करायचं नाही, याला घडी पडणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. नसेल जमल तर सरळ सुपरविजन जे असतात, शिक्षक असतात, त्यांना तुम्ही सांगू शकता की सर मला जमत नाही आहे, तुम्ही प्लीज मला लावून द्या, किंवा सरही लावून देतात. तर याप्रमाणे यानंतर तुम्हाला एक होलोक्रॉप दिलं जाईल. प्रश्नपत्रिकेचा वेळ संपल्यानंतर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये किंवा 1 तासामध्ये. होलोक्रॉप स्टिकर म्हणजे काय, तर हे ब्लॅक कलरचं एक स्टिकर असतं जे की स्कॅनिंगमध्ये आतील दिसतं, परंतु आपल्या वरतून काही दिसत नाही. तर हा जो चौकोन दिसतोय तुम्हाला पूर्ण, हा जो असतो तो एवढ्या चौकोनामध्ये तुम्हाला होलोक्रॉप लावलं जातं. त्याला ह्या बाजूला 2 ॲरो असतात. पहा, हे 2 ॲरो आहेत ना, होलोक्रॉपला सुद्धा 2 ॲरो आहेत. ते 2 ॲरो आणि हे 2 ॲरो एकामध्ये एक असे अटॅच होतील अशा पद्धतीने तुम्हाला बारकोड स्टिकर लावायचं आहे. होलोक्रॉप स्टिकर जेवढ्या सप्लिमेंट तुम्ही लावणार आहात, म्हणजे तुम्ही इथे किती 2 सप्लिमेंट लावलेले आहेत, तर 2 सप्लिमेंट आणि मेन आन्सर पेपर असे 3 होलोक्रॉप तुम्हाला लावायचे आहेत. हे लक्षात घ्या. होलोक्रॉप फक्त वरच्याच पेपरला नसतो, तर सप्लिमेंटला सुद्धा होलोक्रॉप असतो. याचा एकच अर्थ होतो की तुमचं सीट नंबर आणि अंकी अक्षरी सही हे सगळं झाकलं जावं, हे कोणालाही दिसू नये किंवा समजू नये, यासाठी हा होलोक्रॉप स्टिकर आहे. आणि बारकोड स्टिकर हा पर स्टुडंट असतो की ज्यावरून तुमचे मार्क्स स्कॅनिंग त्याच व्यक्तीला दिले जातात. हा तुमचा बारकोड स्टिकर आहे, त्याच नावाने त्याच व्यक्तीला दिला जातो स्पेशली. हा होलोक्रॉप नसतो. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. त्यानंतर नेक्स्ट आहे, पहा, आता ही सर्व माहिती भरून झाली आहे. बेसिक सूचना वगैरे आपण सुरुवातीला 10 मिनिटामध्ये वाचून घेतो. यापूर्वी मी या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर इथं वरती तुम्हाला काही करायचं नाही, हे एक्झामिनर करतात, हे पेपर चेक करणारे शिक्षक. यानंतर क्वेश्चन नंबर 1 तुम्ही या ठिकाणी एक रेषा ओढून घ्या. आता माझ्याकडे पट्टी नाही, मी पट्टीच्या सहाय्याने ओढत नाही, परंतु तुम्ही पट्टीच्या सहाय्याने ओढून घ्या आणि या ठिकाणी एक रेषा ओढून घ्या. त्यानंतर समास, याही बाजूला एक रेषा तुम्ही ओढून घ्या. म्हणजे तुमचा पेपर अतिशय युनिक, अट्रॅक्टिव्ह असा दिसेल आणि परफॉर्मन्स तुमचा चांगला होईल किंवा समोरच्यावर इम्प्रेशन पडेल. क्वेश्चन नंबर 1 हा जो तुमचा आहे, यामध्ये जर अ असेल तर पहा, अमध्ये पहिला ऑप्शन, अमध्ये दुसरा ऑप्शन, अमध्ये तिसरा ऑप्शन. नंतर ब जर असेल तर बमध्ये खालील प्रश्नांची उत्तरे द्या. वॉटेवर जे असेल ते 2, 3, एक ओळ सोडून लिहा हवं तर. त्यानंतर क असेल त्यामध्ये एक ओळ सोडून द्या हवं तर 3 सुटसुटीत लिहा. किंवा तुम्ही पहा, प्रत्येक नवीन प्रश्न नवीन पानावर सुरुवात करा. अ जर मोठा असेल तर ब हा मागील पानावरती सुरू करा. क्वेश्चन नंबर 1 1, त्यानंतर इथं ब करा. ब मधील 1 इथे सोडवा, 2 इथे सोडवा, 3 इथे सोडवा. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी रेषा आपण ऑलरेडी अशा ओढून घेतलेल्या असतात पहिल्या 10 मिनिटामध्ये. यामध्ये या मध्ये 1, 2, 3 अशा प्रकारे. निबंध लेखन असेल क्वेश्चन नंबर 7मध्ये या ठिकाणी, तर या ठिकाणी अशी मोठी हेडिंग द्या, निबंध लेखन. त्यानंतर या ठिकाणी पहा, प्रश्न क्रमांक जो असेल तो पॅसेज, या बाजूलाही पॅसेज तुम्ही आखून घेतलेला आहे, रेषा ओढून घेतल्या आहेत. निबंधाची सुरुवात या ठिकाणापासून करा, लगेचच खिचडी करू नका. आणि जर झाडावरती असेल, निसर्ग वाचवा, तर वृक्षवल्ली आम्हा सोयरी, अशा प्रकारे आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही आळविता, अशा प्रकारे एक डबल इन्व्हर्टेड कोमामध्ये तुम्ही 1-2 ओळी इथे लिहा आणि छानपैकी या ठिकाणापासून तुम्ही निबंधाला सुरुवात करा, या ठिकाणापासून. अशा प्रकारे
इथपर्यंतच लिहा, जास्त ओळीच्या बाहेर जाऊ नका. अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी सुरुवात जर तुम्ही केली तर तुमचा जो इम्प्रेशन आहे ते खूप छान पडेल. आउट ऑफ गुण तुम्हाला मिळाले जातील. नवीन पाढा, नवीन प्रश्न सुरुवात करा. तर या आहेत इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी काही बेसिक सूचना. चला तर मग आपण सुरुवात करूया.